नमस्कार मित्रांनो, मी कैलास शेलार. 20 मेला ऊस लावलेला आहे. 20 मेला लावल्यानंतर लगेच टिपळ टाकले पाऊस चालू झाला. एक महिना तो ऊस पाण्यातच होता. आम्हाला वाटत ऊस यायचाच नाही, कारण महिन्यावर पाणीच होतं, टाच भरलेलं होतं पाण्याने. त्यानंतर मग सरांना विचार राहिला, ऊस जाईन मग आपला. सर म्हणले ओरिकेनची आणि स्टेकॉनची स्लरी घ्या. त्याच्यात गडी कोणी शिरत नव्हतं, पण मी स्वतः शिरून त्याची स्लरी घेतली. स्लरी घेतल्यामुळं ऊस महिन्यानी थोडा उगवायला लागला. मला जरा आधार आला. म्हणलं येतोय ऊस आता. लोक म्हणायचे ऊस तुमचा जाईनच, डबल लागेल करावं लागेल. मी म्हणलं कसं जाईन, चिकन आणि ओरिकेन असल्यावर माझा ऊस जातच नसतो, ऊसच येतो असतो. मी ऊस आणणार म्हणलं. त्याच्यामुळे बघा आज आहे ना ते ऊस आलाय, आणि त्याची जाडी बिडी चांगली, कांड्या लांबलं सकेत, हिरवागार आहे. आता जवळजवळ 8 महिन्याचा ऊस झाला. 1 महिना जर पाण्यात सोडला तर 20 कांड्या ऊस आहे. सगळ्या लोकांनी पाहिलं यायचं. नानाला बी आपण टेक्नॉलॉजी दिलेली. नाना कसं काय आपला ऊस एकच नंबर. नाद नाही करायचं. नाही करायचं म्हणजे मी बी आहे ना, दोघांचा सल्ला घेऊन मी बी ना शेती करतो. कांद्याला वापरतो, ऊसाला वापरतो. सरांचं आणि भाऊचं टेक्निकल वापरतो. म्हणजे ऊस किती निघायचा पहिला केरन टेक्निक वापरला 50 टन निघत होता. 92 टन काढला भाऊ सरांनी. 42 टन तुमचं वाढलं 11 महिन्यात. 11 महिने. अभिनंदन तुमचं. तुम्ही पूर्ण समाधानी? लय पूर्ण समाधानी ओके तुमच्या दोघांच्या सल्ल्याने. ओके धन्यवाद.